सांगायचं म्हणतो तुझं की त्याच कोविड काळात काय व्हायचं की आधी ना मला अनेक वर्षांपासून ना मला ना सगळंच करून पाहिलं काय ना काय एका वन लाईफमध्ये आपण जितकं करू शकतो फार फार तर काय अपयश येईल पण करून बघायला काय नाही मला खूप आवडतं. हां ना बघ ना मग मी ट्रम्पेट वाजवायचो, मी मुंबई जिल्हा कबड्डी खेळायचो, असं काय ना काय 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 करत राहायचो मी. त्यातलं अभिनय खूपच प्रॉमिनंट पुढे आलं. मला ना खूप आधीपासून ना एका क्षेत्राचं भयंकर कुतूहल आहे. ॲड्स टी व्ही कमर्शियल्स 30 सेकंदात 1 मिनिटमध्ये काय करतात यार ते. तर मला ना त्या फील्डकडे जायचं होतं ग, पण त्याच्याकरता काय लागतं वगैरे कोणी असं गाईड नाही केलं. विज्ञान शाखेचा विद्यार्थी मग त्याला ते ॲड एजन्सी आणि सगळं असं जाऊ दे गेलं. पण ते कुठेतरी होतं की आपण कमी वेळात काहीतरी मांडू शकतो काहीतरी असं. आणि मला असं खूप सोशली काहीतरी आपण समाजातल्या प्रश्नांना घेऊन आपण काहीतरी मांडायचं का असं काहीतरी मला त्याचं माध्यम सापडत नव्हतं. तू स्टेज किती करणार जाऊन, जागेची भाडं आणि हे ते कसं करणार. आणि अचानक काय झालं ग, यूट्यूब जे आहे आधीपासून होतंच पण कोविड काळात तू बघशील ना हे बरेचसे इन्फ्लुएन्सर्स जे आहेत आज कोविड काळात त्यांनी जे केलं आज ते त्यांच्या मेहनतीने खूप मोठ्या लेवलला आहेत आणि मोठी गोष्ट आहे. तर मला आधी काय करायचं, चॅनल काढायचं का काय करायचं कळत नव्हतं. तर मला वन फाईन डे मी असं बसलो कोविड काळातच, दाढी वगैरे वाढलेली सगळे आपण असं घरात बसून होतो, पेन घेतलं आणि आपण म्हणतो ना एक उतरवलं तसं सगळं नोट्स बनवलं काय करायचं. आणि एक प्रॉपर त्या दिवशी असं एक स्ट्रक्चर तयार झालं की आपण एक यूट्यूब चॅनल काढूयात, त्याचं असं एक सांगाडं असेल. त्या दिवशी फिक्स झालं त्या दिवशी, म्हणजे ह्या सगळ्या दिवसांचं साचलेलं त्या दिवशी असं उतरलं. आणि सगळं त्याचं हे असेल तर नाव काय असेल, नाव असेल असो असतं ना आपण असो. मग त्याची वेगवेगळी नावं आली. मग काय करायचं, मग आपण विचार केला की यार आपण ज्याला वाहिनी म्हणतो चॅनल तसं करत. मग त्यातनं कुठेतरी ते आसोवा आलं. असं तुझ्यातला लेखक बाहेर आला तेव्हा बाहेर आलं आसोवा. हां एक्झॅक्टली. आणि मग त्याचं एक स्ट्रक्चराईज केलं आणि त्या काळात त्या आसोवाची घटना लिहिली गेली असं आपण म्हणूयात. मग एकट्याने करण्याचं माध्यम नव्हतंच. मी मागाशी म्हटलं ना की मी अपघाताने लेखक झालो किंवा काय. माझी बहीण जी आहे ती याच्यामध्ये तिचं मोठा हे आहे. माझी सख्खी बहीण जी आहे ती पण ॲक्टिंग करायची. तिला पण मोठे मोठे अवॉर्ड्स अभिनयातले मिळाले. तिला बलराजस्थानी अवॉर्ड मिळाला अभिनयाचा, फॉर इप्टा विद्यापीठाचं मिळालं. आणि तिला पुढे ॲक्टिंग करायची होती पण मी तिला म्हटलं की तू डिरेक्शन कर, तुझ्याकडे ते अंग जास्त आहे. सो तिने ते निवडलं. मग तिने बऱ्याचशा हिंदी ॲड्स केल्या. तिने बच्चन साहेबांबरोबर ॲड केली, डाबर च्यवनप्राश का तर तेलाची. त्यानंतर तिने असंख्य हिंदी फिल्म्स केल्या ॲज अ डिरेक्शन टीमचा पार्ट म्हणून. भेडिया केली, हम दो हमारे दो केली. आता काहींशी राव मला घेता येणार माहीत नाही कळतं, पण ती त्या फील्डला गेली. मी तिच्याकरता आसवा सुरू केलं होतं की मी सुरू करतो एक, तू डिरेक्ट कर असं करून. पण तिला हिंदी काम मिळालं तर ती गेली दादाला बाय करून. पण तर मला असं झालं की आता काय करायचं, ते सुरू तर केलंय, आसवाचं काय करूया, इसका क्या करणार आहे अभि. तर आता गाडी टाकली वडापावची, घेतले सगळे विकत सामान. आता वडे पीठ पण आता काढून ठेवलं. तुम्हाला काम आहे किधर गया हो गया. मग काय दादा मग आली वड्यांची ऑर्डर, मग सोडला पहिला वडा. सो ते पहिलं जे झालं सुरू आणि खूप चांगली माणसं जोडली गेली. मला सांगायला आवडेल आसोवा करताना माझ्या बॅचचे जे प्रोफेशनल सगळे जे आहेत त्यांना घेऊन मला करता आलंच असतं. म्हणजे जसं की ॲक्टर पण आता तू पण हे करतेस सगळं, तुला माहिती आहे की किती खर्च आणि काय, आपण त्यावर पुढे बोलूच. पण त्यावेळी जी माणसं जोडली गेली मी विचार केला की ज्या मुलांकडे एक बरं ज्ञान आहे, त्यांना खूप एक्सप्लोअर करायचं आहे, ती अशी परिपक्व नाही आहेत पण प्रामाणिक आहेत, त्यांना घ्यायचं सोबत. आणि आपल्याकडची ऊर्जा त्यांना घ्यायची, त्यांच्याकडची ऊर्जा आपल्याकडे घ्यायची आणि ज्ञानाचं एक्सचेंज करायचं. आणि ती मुलं जोडली गेली. माझा जो DOP आहे सुयश म्हात्रे, तो माझ्या बहिणीचा मित्र आहे वर्गातला, पण तो जोडला गेला. दादा मी करतो चल. आणि अक्षरशः घरचं कार्य असल्यासारखा तो आला. माझा भाऊच आहे ओमकार राणे, तो माझा एडिटर आहे. सो ओमकार आला. सो ह्या सगळ्या मुलांनी मिळून ना, मी भले म्हणतो की चॅनल माझं आहे पण नाही, हे सगळं ह्यांचं आहे. कारण त्यांच्याशिवाय हे अपूर्ण फेस दिसतो पण जे मागचे एफर्ट्स आहेत ते दिसतच नाही. आता हा जो सुयश म्हात्रे नावाचा जो आमचा DOP मित्र आहे माझा, तोच नाही तर त्याचे आईवडील जे आहेत सुयश म्हात्रेचे, त्यांची जागा जिकडे आहे त्यांनी ती आमच्याकरता उपलब्ध करून दिली की समीर हे कर तू. वा वा. बऱ्याचदा ते त्यांच्याकडनं चल जेवण घे मुलांना किंवा हे कर. किती छान ना. मला सांग याच्यापेक्षा अजून तुला काय हवं. एका चांगल्या हेतूसाठी ही चांगली माणसं जोडली गेली ना, आणि मी सदैव ह्यांचं ऋणी असेन. म्हणजे मी अजूनही हा उल्लेख मुद्दाम का करतो ना की यांचा उल्लेख व्हायलाच हवा ह्या सगळ्या माणसांचा. आणि असंख्य नावं आहेत ज्यांचा उल्लेख मी आता
विसरलो असेल किंवा काय, पण त्या सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे. माझे मित्र कट्टू मागे जा, मागाशी मी म्हटलं की 11वीला असताना ज्यांनी माझी ऑडिशन घेतली, विनोद गायकर, जो माझा सिनियर होता. आय वॉज इन FYJC अँड ही वॉज माय सिनियर दॅट टाइम. 14 मध्ये असेल. तो BL वगैरे होता. तर आसोवाच्या जेव्हा मला एक से आला, मी जेव्हा काहीतरी काम देऊ शकतो हे जेव्हा माझ्याकडे एक सो कॉल्ड काय म्हणतात ताकद किंवा से आला, त्यावेळेला मी जाणीवपूर्वक विनोदला बोलवलं की तू माझ्याकडे काम करायला आहे. सो मी काही उपकार नाही केले, पण आपण ज्याला म्हणतो ना परतफेड म्हणतो, किंवा आपण म्हणतो ना की मला ती जाणीव आहे की आय ओ यू समथिंग म्हणतो ना आपण. सो विनोद जोडला गेला तो पण, किंवा ओपेक्षा आपण कोणाला तरी म्हणजे ह्या मार्गाने हेल्प करू शकलो, हीच किती मोठी गोष्ट, आपल्याला त्याचे ब्लेसिंग्स मिळणार. एक्झॅक्टली ह्या सगळ्यांना घेऊन ते केलं आणि आसोवा होत गेले. 200हून अधिक व्हिडिओ केले झाल्यानंतर. म्हणजे आता चॅनलचं नाव ठरलं सगळं, पण कॉन्टेंट काय टाकायचा ह्याच्यावर पण थोडं ब्रेनस्टॉर्मिंग झालं असेल ना, की आता काय व्हिडिओज टाकायचे, कसे करायचे. आसोवाचा कॉन्टेंटची ना गंमत आहे विणा. म्हणजे आता हे माझं जे म्हणतो ना मी दिग्दर, हे माझं DOP किंवा वेगळं पण काही तू करू शकलं असं, कारण वाईन्स खूप बनवतात लोक, किंवा पण पर्टिक्युलरली एक फनी आहे ना, किंवा फन व्हिडिओज बघून हसू पण येते, एक सोशल मेसेज पण मिळतो. सो ते कॉन्टेंट काय टाकायचं हे कसं ठरवलंस? तुला खोटं वाटेल विणा, मी जेव्हा ते केलं ना, तो दिवस आसोवाची सो कॉल्ड घटना लिहिली, त्याच्या नेक्स्ट 3 दिवसामध्ये ना माझे 25 ते 30 व्हिडिओज लिहून झाले होते रेडी. माझं जवळपास 6 महिन्याचं बँकिंग लिहून झालं होतं मी लिहिलेलं. प्रश्न मी माझ्याकडे आता फोन नोट्स आहे, त्यात ते तारखा असतात ना आपल्या, आपण बनवतो. 25 ते 30 व्हिडिओज लिहून रेडी होते माझे. पण कोविड होता आणि सगळ्या गोष्टींमुळे आणि एकत्र पैसे सगळंच लागतं, काय ना काय या सगळ्यांनी सहकार्य केलंच म्हणा, पण हे सगळं लिहून झालं होतं तेव्हा. आणि काय फॉर्मॅट असायला हवा ना, त्याचं नाव सोशल काय ना, मला त्याचं हे करायला आवडेल की आपली सोशल वाहिनी. सोशल मीडियाचं सोशल अपभ्रंश आहे ते, आणि सोशल का तर सोशल मीडिया आहे म्हणून. आणि आसोवाचं ब्रीदवाक्य किंवा टॅगलाईन ही आहे, आता सोसणं बंद, हसणं सुरू. सोसणं म्हणजे काय ग, की फक्त सहन करणं किंवा म्हणजे आता आजूबाजूला काय काय सुरू आहे ना ग, बघ ना आता हे नो एंट्रीमध्ये कोणतरी घुसतंय आणि ते हॉर्न वाजवत आहे कोणीतरी, किंवा कोणीतरी छेडतंय मुलीला, किंवा तुझे कॉन्टेंट बऱ्यापैकी तसे असतात सोशल मेसेज. त्याला घेऊन कोणतरी हे करते, किंवा स्त्रियांविषयी कमी लेखलं जाते, वुमन ड्रायव्हिंगला खूप टॅबू केलं. येस येस. याच्यावर मी माझ्या फन वे मध्ये ते उपरोधाने आणि असं चिमटे काढत काढत भाष्य केलं, आणि तो माझा पॅटर्न ठरला. कॉमेडी सगळेच करतात ग, पण मला असं वाटतं की आपण एक समाजाचं देणं लागतो, तर आपल्या ह्या विनोदाबरोबर आपण एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करू. आणि मला सांगायला आवडेल की 200 आम्ही व्हिडिओज केलेत आसोवाचे. आज आसोवाचे 1 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत, 2 करोडहून अधिक व्ह्यूज आहेत, खूप मोठा नंबर आहे. ह्याच सगळ्या मुलांना घेऊन मी एक मोठी वेबसिरीज केली, देवा काळजी नावाची. क्या बात आहे. फुल लेंथ वेबसिरीज केली विणा, 4 भागांची, कोकणात जाऊन केली. आणि सांगायला आवडेल मला की यंदा 2024 वर्षाचा मोठा सन्मान बेस्ट रायटर, बेस्ट वेबसिरीज आणि बेस्ट ॲक्टर आम्हाला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन. सो कुठे होतं आणि काय, आणि अजून मोठा पल्ला काढायचा आहे. नाही पण एक आपण माइलस्टोन जेव्हा आपल्याला आपण क्रॉस करत जातो किंवा बनवत जातो, त्यानंतर अजून मोटिवेशन मिळतं की आता ह्याच्यापेक्षा काहीतरी वरचढ करायचंय, खाली नाही येऊ शकत. एक्झॅक्टली कारण अपेक्षा वाढतात. एक्झॅक्टली. देवा काळजी म्हणून मला का त्या वेबसिरीजचा उल्लेख करायचा की आजही मला सांगायचं तुझ्या माध्यमातून प्रेक्षकांना की देवा काळजी ही जी वेबसिरीज आहे ना, तुम्ही बघा. म्हणजे तुझ्या चॅनलवर आहे, आसोवावर आहे विणा, तू बघशील ना, त्यातलं कमेंट्स वाचलं तरी तुला मला क्रिएटर म्हणून रडू आलं की ती खूप गणपतीला घेऊन आहे, गावी जाणाऱ्या गणपतीला घेऊन. तर खूप जणांच्या कमेंट्स अशा आहेत की तुमची सिरीज पाहिली, आता मी बॅग भरतोय, मी गावी जायला निघालोय. हाऊ स्वीट. यू वोंट बिलीव्ह इम्पॅक्ट एवढा पडला त्यांच्या. आपल्या सिरीजचं एकाने असं कमेंट केली आहे की मी आता कुठेतरी समवेअर इन US कुठेतरी आहे, आय डोंट नो त्या कंट्रीचं नाव, कुठेतरी युरोपमध्ये कुठेतरी आहे काहीतरी, आणि मला राहवत नाही आहे, मी फ्लाईट बुक करतो आहे, आता मी इंडियामध्ये कोकणात जायला येतो आहे. हा रिप्लाय होता पहिल्या एपिसोडला. 4th एपिसोडला 4 भागांची आहे. 4th एपिसोडला होता आफ्टर 1 मंथ, एव्हरी फ्रायडे गेलं ना, गावात पोहोचलोय. आर यू सिरियस? कॅन यू इमॅजिन? आय कुड, म्हणजे त्याचा जर्नी जो आहे ना, एकाने रिप्लाय केला होता की वी आर फ्रॉम दिल्ली, आम्हाला हे कोकण कल्चर वगैरे माहीत नव्हतं, बट बिकॉज ऑफ हे तुमचं हे देवा काळजी आम्हाला कळू शकलं काय आहे ते,
आणि आज आम्हाला खूप हेवा वाटतो की का कोकणी माणूस आणि गणपती हे रिलेशन आहे. आम्हाला आधी माहीत नव्हतं काय असतं ते, तुमच्या सिरीजमुळे आम्हाला कळलं. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या कुठल्याही अवॉर्ड्सपेक्षा, कुठल्याही पैशांपेक्षा, ज्याच्यासाठी आपण अट्टहास केला होता, की ज्याच्याकरता आपण हे चॅनल उघडलं होतं किंवा सुरू केलं होतं, आज ते लोकांना आवडतं आहे. आणि आज 1,00,000 सबस्क्रायबर आहेत, मला म्हणणे 1,00,000चे 10,00,000 होतील, 1 करोड होतील, पण लोकांना आपण आनंद देऊ शकतो, यापेक्षा मला वाटतं मोठं समाधान काहीच नाही. यूट्यूबवर यायचं हा डिसिजन आता तुला असं वाटतं की परफेक्ट होता, म्हणजे कारण अचिव्हमेंट्स ज्या आहेत त्या खूप ॲक्च्युली जे लोक आता ना यूट्यूबवर नाही आहेत त्यांना नाही कळणार ही गोष्ट की ही काय अचिव्हमेंट आहे. बट आय कॅन अंडरस्टँड, कारण आता मी पण खूप स्टडी करून ह्या गोष्टी सुरू केल्या आहेत. तर तू आता जे नवीन पिढी आहे किंवा जे नवीन लोक ज्यांना यूट्यूबवर काहीतरी सुरू करायचं आहे त्यांना एक काय सजेशन देशील किंवा काय मेसेज देशील? एकतर नवीन पिढी खूप हुशार आहे, आपल्यापेक्षा हुशार आहे. येस, म्हणजे आपल्यापेक्षा नवीन माणसं ज्यांना जॉईन व्हायचं आहे. एवढं सांगेन की मी पण आता अजूनही चाचपडतोय. यूट्यूब हा महासागर आहे. येस, पण मला असं वाटतं की याच्याकडे आपण एक माध्यम म्हणून बघायला हवं. आज यूट्यूबवर 80% कचराच आहे बघायला गेलीस तर. खूप जणं काही ना काहीतरी ते अश्लील व्हिडिओज आणि हे, मला असं वाटतं की आपल्याकडे जर हे वेपन आहे ना एक छान व्हिडिओज करण्याचा, जसं की तू छान पॉडकास्ट सुरू केलास, तर ह्या वेपनचा योग्य वापर केला पाहिजे. आज यूट्यूबने आज किती गृहिणी आहेत की ज्या त्यांचं वय झालं पण आज त्या केव्हा डान्स करायच्या, आज त्या डान्स करायला लागल्या आणि त्यांना त्यांचं प्रेक्षक सापडले. इनफॅक्ट व्ह्यूअर्स वेट करतात की कधी त्यांचे व्हिडिओ किंवा फूड व्लॉगिंग जे आहे, काही ज्या गृहिणी आहेत ज्यांनी इतकी अनेक वर्ष त्या हाऊसवाईफ होत्या पण अचानक फूड चॅनल काढलं आणि ते बूम झालं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं ना की ते म्हणतात ना की राजा का बेटा राजा नाही बनेगा. यूट्यूब तुला ती पॉवर देतो की एनीवन कॅन बी राजा, एनीवन कॅन बी क्वीन नावडेज. की तुझ्याकडे जर टॅलेंट आहे ना, तर अगं सिनेमांच्या प्रमोशनला अक्षय कुमार यूट्यूबर्सना बोलवतात. ह्याचं कारण तेच नाही का? ह्याच्यामध्ये वाईट चांगले दोन्ही भाग आहेत, पण तुम्ही कसं करता ते पण ना. खूप लोकांचं काय असतं ना की मला सबस्क्रायबर हवेत, मला फॉलोअर्स हवेत, दाखवा काहीतरी घाणेरडं, दाखवा काहीतरी शिव्यांचा, म्हणजे सरसकट म्हणणं चुकीचं आहे मला सगळ्यांना. पण मला असं वाटतं की काही एक सेक्शन आहे जे असे वागतात. म्हणजे आपल्या मराठीत कमी आहे, पण खूपच ते असं हे छान कॉन्टेंट करा ना. आज खूप ठिकाणी यूट्यूबचे वेगवेगळे पॉवर्स आहेत आणि चांगलं केलं तर त्यातनं पैसेही पुढे मिळू शकतो. काहीतरी तुमच्या कलागुणांना आज चांगले शेफ्स आपल्याला बघायला मिळतात. आणि अगं काय काय टॅलेंट आहे माहिती आहे का यूट्यूबवरती, लोक काय काय करतात माहिती आहे का. मी पण आता जेव्हा पॉडकास्ट चॅनल आणायचं हा जेव्हा विचार केला तेव्हा मी खूप स्टडी केलं की कसं काय करता येईल, वेगळं काय करता येईल. कारण मल्टिपल चॅनल्स आहेत किंवा मल्टिपल लोक सेम गोष्ट करतात, मग आपल्याला का लोक बघतील. पण मी म्हटलं की आता आपलं स्टडी करून झालं आहे, आता ह्याला एक्झिक्यूट केलं पाहिजे. कारण इतका मी जो वेळ दिला स्टडीसाठी, त्यानंतर बोलणं झालं, मग टीम रेडी केली. माझी टीम तर इतकी छान आहे ना, म्हणजे ते इतकी कॉपरेट करतात, मी सिरियसली सांगते. आणि ते खरंच गरजेचंच आहे, आपण सगळेच खूप गरजेचं आहे. आता आपल्याला कळणार नाही पण पुढे एकत्रच सगळ्यांना फळं खायचे त्याची. नाही, दे आर व्हेरी कॉपरेटिव्ह. आणि इनिशियली माझं असं होतं की अरे आपण करतो आहे, एक्झिक्यूट कसं होईल, तर रोहित दादा मला बोला टेन्शन नका घेऊ ताई, सगळं होईल छान. सो आय थिंक आपली टीम आहे आपल्यासोबत, आपण छान हार्डवर्क करतोय, तर ह्याचं काहीतरी चीज होईलच. हो नाही, आणि मला काय वाटतं माझं वीणा, काहीही न करण्यापेक्षा समथिंग इज बेटर दॅन नथिंग. असं काय म्हणजे आपण काय चोऱ्या मारायचा करत नाही होत ना. काहीतरी एक लोकांचं मनोरंजन करतेस, लोकांना काही ज्ञान मिळते, काही अजून कोण मान्यवर येतील. सो चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे समीर, आता आपण हा पॉडकास्ट इथेच थांबूया, कारण गप्पा आपल्या जर सुरू राहिल्या तर त्या रात्रभर बोलत बसेन. आणि मी पण टॉकेटिव्ह आहे, मी पण ऐकत बसेन. हो, मी थोडा वेळ ऐकेन, मग थोडा माझं सांगेन. सो आपण जर तुम्हाला हा एपिसोड आवडला तर आपण समीर सोबत पार्ट 2 नक्की करू. सो तुम्ही सांगाच की तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला. समीर, थँक्यू सो मच आल्याबद्दल, खरंच मनापासून थँक्यू सो मच. तुमचे आभार. खरं तर तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि खरंच मनापासून थँक्यू. सो मला पण सांगायला आवडेल की आपले चॅनल जे आहे ब्लिंग इट ऑन, हे म्हणजे काही काळानंतर मला असं वाटलं पाहिजे की अरे इसमें मैं था, अभी इसको मिलियन सब्सक्राइबर मिल गए, अरे आय वॉज दी पार्ट ऑफ इनिशियल डेज. सो मला असं वाटतं की रसिकांना हे सांगायचं आहे की वीणा, तुम्ही हिला वेगवेगळ्या माध्यमातून बघितलेलं आहेच अभिनेत्री म्हणून. सो ती पण काहीतरी छान घेऊन आली आहे पॉडकास्ट, आणि ती पण काहीतरी व्यक्त होऊ पाहते, समोरच्याला व्यक्त करू पाहते. तर तिला पण शुभेच्छा द्या आणि तिला पण तिचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघता तर फेसबुक पेज फॉलो करा.
काय असतं ना, वारंवार म्हणतो आम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. मला असं वाटतं की रसिको हीच पोचपावती आहे. तुम्ही सबस्क्राईब नाही केलं, फॉलो नाही केलं तर तिला फार कळणार नाही. सो तुम्ही तिला आतापर्यंत प्रेम दिलंच आहे मालिकांच्या माध्यमातून. सबस्क्राईब पण करा, फॉलो पण करा, आणि आसोवाला पण तुम्ही सबस्क्राईब करा, आसोवाला पण फॉलो करा. आसोवावर 200 व्हिडिओज आहेत, बघायला सुरुवात करा. व्हिडिओज आहेत, 200हून अधिक व्हिडिओज आहेत. समीर, तू आम्हाला तुझा वेळ दिलास आणि तू ऑल द वे इकडे आमच्यासाठी आलास, त्यामुळे आमच्याकडून, आमच्या पूर्ण टीमकडून तुला एक हे छानसं गिफ्ट, ब्लिंग इट ऑन. आणि ह्याच्या दुसऱ्या बाजूला तुझंही नाव लिहिलंय. अरे सो वा वा वा, छान लिहिलं रे समीर खांडेकर. थँक्यू सो मच. थँक्यू. ब्लिंग इट ऑन सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू. थँक्यू. तर आजचा हा एपिसोड आपण इथेच संपूया. तोपर्यंत चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आसोवाला पण सबस्क्राईब करा, आसोवाचे पण व्हिडिओज बघा. आणि पुढे तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीला बघायचं हे मला नक्की सांगा. थँक्यू.